नाशिक उपवन संरक्षक अधिकारी वन्यजीव यांच्या अंतर्गत शिरपूर अभयारण्य, अनेर डॅम, जामण्यापाल व वन्यजीव वन्य विभागामध्ये चाललाय तरी काय असा प्रश्न आरटीआय सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार तवर यांना पडला असून याबाबत वृत्त असं की शिरपूर अभयारण्य, अनेर डॅम, जामण्या पाल वन्यजीव वन विभागात आरटीआय सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार तवर यांनी अत्यंत महत्त्वाच्या झालेल्या कामाची माहिती मागितली असता वन क्षेत्रपाल यांनी मुदतीत माहिती तर दिलीच नाही, पण प्रथम अपिलाय अधिकारी यांचे माहिती देण्याचे आदेश झाला असताना देखील जाणून बुजून वन क्षेत्रपाल माहिती देण्यास तयार नाही। खानदेश, उत्तर महाराष्ट्रामध्ये शिरपूर अभयारण्य, अनेर डॅम, जामण्या पाल वन्यजीव वन विभागाचे जंगल क्षेत्र मोठ्या प्रमाणात येत असून या क्षेत्रासाठी केंद्र व राज्य शासनाने कोट्यावधी रुपये निधी दिला आहे। मात्र हा निधी कुठे कसा खर्च करण्यात आला, कोणकोणते कामं करण्यात आली ती माहिती वन क्षेत्रपाल हेतू पुरस्कार देण्यास तयार नाहीये। वन क्षेत्रपाल व सहाय्यक वन संरक्षक वन अधिकारी मुख्यालय राहत नसून हे वन अधिकारी नेमके राहतात तरी कुठे असा सवाल जनतेला पडला असून शिरपूर अभयारण्य, अनेर डॅम, जामण्या पाल वन्यजीव वन विभागात झालेली कामं, पर्यटन विकासात प्राणी पक्ष्यांसाठी पाणवटे, शासकीय निवासस्थानी कार्यालय व दुरुस्ती कामांचा लेखाजोखा कोणाकडे आहे ते पण कळत नाही। ही कामं ठेकेदारांची का, अधिकाऱ्यांची? या कामांमध्ये गौड बंगाल काय? वन अधिकारी कामांच्या संदर्भात मौन कसे बाळगतात, बोलण्यास तयार होत नाहीत, माहिती देण्यास तयार नाही। याबाबत सविस्तर तक्रारी वरिष्ठ वन अधिकाऱ्यांकडे करणार असल्याचं नंदकुमार तवर यांनी सांगितलंय। झुंजार क्रांती न्यूज ब्युरो, नाशिक। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।